नमस्कार मित्रो, मी अभिजित स्टार इन्फोटेक CNC मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण CNC मशीन कशा पद्धतीने सुरू केलं जातं हे पाहणार आहे। आपला ऑलरेडी हिंदी चॅनल आहे, त्याच्यावरती अशा प्रकारचे आपण बरेचसे व्हिडिओ त्याच्यावरती अपलोड केलेले पण आहेत, परंतु खास मराठी प्रेक्षकांच्यासाठी म्हणून हे चॅनल आम्ही ओपन केले आणि या ठिकाणी आपण आता सुरुवात करतोय। तर हे जे मशीन आपल्याला या ठिकाणी दिसतं हे आपलं CNC मशीन आहे। याला CNC टर्निंग सेंटर किंवा CNC लेथ असं सुद्धा म्हटलं जातं आणि याला आपण सुरू करणार आहे। आता पहिला थोडी बेसिक माहिती देतो, जसं की हे मशीन आहे ग्लोबल कंपनीचं। आपण पाहू शकता या ठिकाणी ग्लोबल हा मशीन मॅन्युफॅक्चरर आहे। इंटरव्ह्यूला गेल्यानंतर ज्या वेळा विचारलं जातं की तुम्ही कोणत्या मशीनवरती काम केला, मुलं जास्त करून काय म्हणतात फानुक किंवा सिमेन्स, तर हे उत्तर चुकीचं आहे। फानुक हा कंट्रोल आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फानुक लिहिलेला आहे। तर हा जो कंट्रोल आहे तो फानुकचा आहे, म्हणजे कंट्रोल मॅन्युफॅक्चरर कोण आहे तर फानुक आहे। मशीन मॅन्युफॅक्चरर कोण आहे तो ग्लोबल आहे। म्हणजे इंटरव्ह्यूला जर विचारलं तुम्हाला की तुम्ही कोणत्या मशीनवरती काम केलं आहे तर ग्लोबलचं मशीन होतं असं तुम्ही सांगितलं पाहिजे, ना की फानुक किंवा सिमेन्स। ठीक आहे। नेक्स्ट क्वेश्चन त्याचा असेल की बाबा कंट्रोल कोणता होता, तर तुम्ही सांगू शकता की फानुक हा त्याचा कंट्रोल होता, किंवा आपल्याकडे दुसरं एक मशीन आहे सिमेन्स, त्याचा पण आपण व्हिडिओ करणार आहे, तर तो सिमेन्स कंट्रोल होता असं तुम्ही त्या ठिकाणी सांगू शकता। ठीक आहे। आता या मशीनला सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाठीमागे जावं लागेल, ज्या ठिकाणी मेन स्विच आहे तिथून आपण सुरुवात करू। तर मित्र, आता आपण मशीनच्या पाठीमागे आलो आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता हा मशीनचा मेन स्विच आहे। तुमच्या कंपनीमध्ये जेवढे मशीन असतील तेवढे असे मेन स्विच तुम्हाला पाहायला भेटतील। ठीक आहे। तर याला काय करा, वरच्या साईडला करा ऑन। ठीक आहे, इथं लिहिलेलं पण असतं। त्याच्यानंतर तसंच खाली पाहू शकता तुम्ही हे कनेक्शन गेलं तुमच्या या स्टॅबिलायझरला। हा 3 फेज स्टॅबिलायझर आहे, कंपल्सरी लागतो आपल्या मशीनला। आणि या ठिकाणी सुद्धा याला ऑन करण्यासाठी कटआउट आहे पाठीमागं, तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं। तर याला पण वरती करा, हा स्टॅबिलायझर ऑन होईल। मित्र, स्टॅबिलायझर चालू केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आउटपुट व्होल्टेज पाहू शकता। 3 फेज कनेक्शन असतं, 3 फेजला तुम्हाला या ठिकाणी व्होल्टेज दाखवेल। जर इन केस एनी प्रॉब्लेम असेल लाईटमध्ये, तुमच्या फ्लक्च्युएशन असेल, तर या ठिकाणी रेड लाईट येईल, आणि जर प्रॉपर चालू झाला असेल तर ग्रीन लाईट येईल। मशीनवरती पॉवर बटन असतं, पॉवर बटन ऑन ऑफ या ठिकाणी लिहिलं आहे, पॉवर बटन ऑन करा। पॉवर बटन ऑन केल्यानंतर हा AC आहे। ठीक आहे। या ठिकाणी आपला हा कंट्रोल पॅनल आहे। कंट्रोल पॅनलला थंड ठेवण्यासाठी मशीनला कंपल्सरी AC असतो। AC या ठिकाणी ऑटोमॅटिक चालू होऊन जाईल। पॉवर ऑन केल्यानंतर तुम्ही मशीनच्या पुढे या। पुढे आल्यानंतर हा आपला कंट्रोल पॅनल आहे। असा कंट्रोल पॅनल प्रत्येक मशीनला असणार आहे। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही CNC ऑन आणि ऑफ अशी 2 बटन आहेत। CNC ऑन बटन काय करा, प्रेस करा। या ठिकाणी पाहू शकता जे आपलं मशीन आहे ते बूट होत आहे। जसं कॉम्प्युटर, घरचा कॉम्प्युटर आपला बूट करतो त्यावेळा एखादा मिनिट घेतो, तसं या ठिकाणी सुद्धा बूटिंगची प्रोसेस चालू आहे। बूटिंग झाल्यानंतर या ठिकाणी जी स्क्रीन येईल त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता इमर्जन्सी अलार्म अशा प्रकारचा एक अलार्म आला आहे। या ठिकाणी इमर्जन्सी बटन तुम्हाला दिलं जाईल। इमर्जन्सी राईट साईडला फिरवायचा आहे, म्हणजे तो रिलीज होतो। ठीक आहे, मी या ठिकाणी फिरवून दाखवतो तुम्हाला, हे बघा अशा पद्धतीने इमर्जन्सी काय करा, राईट साईडला फिरवा, म्हणजे तो रिलीज होईल। इमर्जन्सी रिलीज केल्यानंतर या ठिकाणी पण रिसेट बटन आहे, या ठिकाणी पण रिसेट बटन आहे। रिसेट बटन प्रेस करा। एक साऊंड तुम्हाला आला असेल, तो जो साऊंड आहे तो मशीनमध्ये जे हायड्रोलिक असतं, हायड्रोलिक पॉवर पॅक, तो ऑन होतो। या ठिकाणी हायड्रोलिक ऑन झाल्यानंतर जो अलार्म मेसेज या ठिकाणी होता इमर्जन्सी अलार्म, तो निघून जाईल आणि मशीन तुमचं अशा रीतीने पूर्णपणे चालू होईल। मात्र चालू झाल्यानंतर पण एक प्रोसिजर आपल्याला करावी लागते, ते म्हणजे रेफरन्स करणे, तेही मी तुम्हाला आता दाखवणार आहे। मशीन पूर्णपणे चालू झाल्यानंतर आपण रेफरन्स करतो। रेफरन्स कसं करायचं आहे, तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा हा मोड सिलेक्टर स्विच आहे, त्याच्यामध्ये जोग मोड सिलेक्ट करा आणि थोडंसं या ठिकाणी आपण झेडला मायनस करू, थोडंसं एक्सला मायनस करू, म्हणजे टरेड जे आहे ते थोडंसं पुढं आणि थोडंसं खालच्या साईडला असं आपण घेऊ। त्याच्यानंतर मोड सिलेक्टर रेफरन्स मोडवरती घ्या, X+ बटन दाबा, X ॲक्सिस 0 होऊन जाईल। Z+ बटन दाबा,
झेड ॲक्सिस 0 होऊन जाईल. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता एक्स ॲक्सिस 0 झाला, झेड ॲक्सिससुद्धा 0 झाला. हे जे आपण केलं याला म्हणतात रेफरन्स करणे. मशीन चालू केल्यानंतर हे कंपल्सरी करणं योग्य आहे, म्हणजे केलंच पाहिजे. हां, आत्ता ज्या नवीन मशीन येत आहेत त्याला रेफरन्स नाही केलं, तुम्ही डायरेक्ट कामाला सुरुवात केला तरी काही इश्यू नाही. मात्र 1980-90च्या दशकातल्या ज्या मशीन होत्या, CNC मशीन होत्या, तर त्याच्यावरती रेफरन्स केल्याशिवाय काम करता येत नव्हतं. त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस वाढत होते. म्हणून आपण ही काळजी घेतली पाहिजे की कंपल्सरी आपण रेफरन्स केलं पाहिजे. त्याच्यासाठी काय फारसा वेळ लागत नाही, 10-20 सेकंद लागतात, त्यामुळं केलेलं कधीही चांगलं. ठीक आहे. तर मित्र, आजच्या व्हिडिओमध्ये आपण CNC लेथ मशीनला कशा पद्धतीनं चालू केलं जातं हे पाहिलं. याच्यामध्ये फानुक कंट्रोल आहे आपला, फानुक कंट्रोलला आपण या ठिकाणी सुरू केलं. असाच माझा अजून एक व्हिडिओ येणार आहे, त्याच्यामध्ये आपण सिमेन्स कंट्रोलची मशीन कशा पद्धतीनं चालू करू शकतो ते पाहणार आहे. कारण फानुक आणि सिमेन्समध्ये थोडासा फरक त्या ठिकाणी असतो, तो सुद्धा तुम्हाला कळणं गरजेचं आहे. कारण कंपनीमध्ये तुमच्या हाताखाली कोणतं मशीन येईल ते काय आपण सांगू शकत नाही. फानुक पण येऊ शकतं, सिमेन्स पण येऊ शकतं, त्यामुळे दोन्हीचं नॉलेज असणं कधीही चांगलं. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या या मराठी चॅनलला सहकार्य करण्यासाठी तुम्ही 100% आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लोकांपर्यंत पोहोचवा. कारण माझा आत्तापर्यंतचा अनुभव सांगतो, मी या क्षेत्रामध्ये गेले 20 वर्ष आहे. तर जवळपास UP, बिहार, गुजरात, पश्चिम बंगाल इकडची मुलं या क्षेत्रामध्ये जास्त दिसतात. त्या मुलांना याच्यामध्ये रस जास्त आहे किंवा काय माहीत नाही, परंतु ती मुलं खूप आहेत त्याच्यामध्ये. मराठी मुलांची संख्या खूप कमी आहे. याचा विचार करूनच आम्ही हे ठरवलं की बाबा चला मराठी चॅनल काढू, जेणेकरून मराठीमध्ये लोकांना समजावून सांगू की CNC हा विषय नेमका आहे तरी काय, या मशीनचा काय उपयोग केला जातो, कशा पद्धतीनं मशीनला चालवलं जातं, या मशीनला घेऊन आपण व्यवसाय कसा करू शकतो किंवा याच्यावरती नोकरी कशी करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या चॅनलवरती कव्हर करणार आहे. घर बसल्या तुम्ही हे शिकू शकता. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, लवकरात लवकर शिकायचं असेल, तर आपलं इन्स्टिट्यूट आहे स्टार इन्फोटेक CNC कोल्हापूर, या ठिकाणी आपलं इन्स्टिट्यूट आहे महाराष्ट्रामध्ये. तुम्ही या ठिकाणी या, 1 महिन्याचं ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर लगेच तुम्हाला आम्ही जॉबसुद्धा प्रोव्हाइड करतो. तर तुम्ही नक्की, मी नंबर दिलेलाच आहे व्हिडिओमध्ये खाली, तुम्ही मला नक्की संपर्क करा. मी तुम्हाला जादा माहिती जी आहे ट्रेनिंगची ती सर्व त्या ठिकाणी देईन. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबू आपण. नमस्कार. जसं आता तुम्ही पाहिला की मशीन कशा पद्धतीनं योग्य रीतीने चालू केलं जातं, तसंच मशीन योग्य रीतीनं बंद पण केलं पाहिजे, जेणेकरून मशीनला कोणतीही हानी होणार नाही. तर कसं बंद करायचं? सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी इमर्जन्सी स्टॉप म्हणून बटन आहे, हे बटन प्रेस करा. प्रेस केल्यानंतर खालीच पाहू शकता CNC ऑफ म्हणून बटन आहे, CNC ऑफ बटन प्रेस करा, जेणेकरून योग्य रीतीने कंट्रोल तुमचा बंद होईल. कंट्रोल ऑफ केल्यानंतर या ठिकाणी जसं आपण पॉवर ऑन केलं होतं तसंच पॉवर ऑफ करा. स्विच खाली करा, पॉवर ऑफ होऊन जाईल. AC तुमचा बंद झाला. पॉवर ऑफ केल्यानंतर या ठिकाणी स्टॅबिलायझर जसा आपण ऑन केला होता, कटआउट खाली करा, स्टॅबिलायझर बंद होऊन जाईल. आणि त्यानंतर जसं आपण मेन स्विच ऑन केला होता, मेन स्विच खाली करा, मेन स्विचसुद्धा बंद होऊन जाईल. ही योग्य पद्धत आहे मशीन चालू करण्याची आणि बंद करण्याची.